सोयाबीनचं बी द्या बरं. कोणतं देऊ? ओमकार, उज्ज्वल, आदित्य, संजीवनी गोल्ड. कोणतं बी? तेच म्हणतोय, कोणतं बी? कोणतं बी द्या. कोणतं बी? अहो कोणतं बी द्या. कोणतं बी म्हणजे काही पण? हो. अहो ट्रॅक्टर विकत घेताना असं म्हणता का की इंजिन कोणतंही चालेल पण व्यवस्थित नांगरला पाहिजे? नाही ना? किंवा बस कंडक्टरला म्हणता का की मला कुठलंही तिकीट द्या, मला पाहिजे तिकडेच उतरेन? नाही. अहो बसाव, मला सांगा, बियाणं निवडताना तुम्ही असं का करता की तुम्ही अक्कड बक्कड बंबे बोकरत बियाणं निवडताय? अहो मान्य आहे, ही सगळी बियाणं 90 ते 100 दिवसात तयार होतात. प्रत्येक शेंगाला 3 ते 4 दाणे फुटतात. शेंगा फुटत नाही, कीड नाही की रोग नाही. पण तरीही अहो कृषी संजीवनीनं इतक्या मेहनतीनं, इतक्या वर्षांच्या अनुभवानं, इतक्या सगळ्या चाचण्यांना हे सगळे बियाणं बनवते. आणि तुमच्यासारखे लोक काय म्हणतात, कोणतं बी द्या. अहो कसं चालेल? अहो भाऊ, ही लॉटरी नाही का आज लागेल उद्या बघू असं चालत नाही. बघा, शेंगा न फुटणारे आणि रोग आणि किडींना सहनशील म्हणजे ओमकार, दुष्काळातही सहनशील आणि जास्त उत्पादन क्षमता असलेले उज्ज्वल, पांढऱ्या फुलांचे केसाळ वाण म्हणजे आदित्य, आणि उत्पादनात राजगादी हवी असेल तर संजीवनी गोल्ड. अरे वा, आता कळलं तुम्हाला. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अहो पीक चुकलं तर पीक माफ करत नाही, ते सरळ म्हणतं. आम्ही काय तुमच्या भरोशावर उगवायचं? आता शेतात कोणतं बी नाही, फक्त योग्य बी. हो मला तर सांगितलंय, यांना कोण सांगणार? कृषी संजीवनीचं सोयाबीन बी, शेतकऱ्याचं योग्य बी.